देवा टकली कर रे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, डळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. मला माझं सकारात्मक बघणं वेगळं आहे आणि बाकीच्यांचं कसं आहे मला माझं म्हणणं आहे संपूर्ण कर्जमुक्ती करा. डोक्याला त्रासच ठेवू नका. 1500 कमी केले, 1300 केले, लाडक्या बहिणीला दी 1500 रुपये, इकडं कर्जाचा डोंगर तसा ठेवला. आता लाडक्या बहिणी अपात्र केल्यात बऱ्याच. तसंच हे खेळ खंडू वाचतो हे सोपं नाही. कर्ज हे मी नाही आपल्याला पण आपल्या इकडं बाजावर असतं. काय असतं, संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी ही माझी अपेक्षा. कायम एकदा बाजूला काढा त्याला आणि शेतीमालाला दुप्पट भाव द्या. कधीच कर्ज शेतकरी तुम्हाला मागणार नाही, कधी आत्महत्या पण होणार नाही. एकदा मुक्ती करा कर्जाची, पूर्ण कर्जमुक्ती, आणि मालाला भाव वाढा. काहीच होऊ शकत नाही. जसं की आता ते एक अधिकाऱ्यांनी आता मुंडे साहेबांनी सुरू केला बघा दणका. धरकीमध्ये कोचीवर धरकीमध्ये कोचीवर त्यांनी काय व्हायला लागलं, दुधाला भाव यायला लागला. शेतकऱ्यात मी काही दिवसांना असे दिवस येऊ नये जर त्यांना आता 2-3 वर्ष जर त्याच जागा ठुलं ना, का मोठ्या मोठ्या दुधाच्या कंपन्यावाल्यानी हे कोण कोण आहेत का भेसळ करणारे आणि शेतकऱ्याच्या घरी जाऊन दूध देतो पावशेर. खरंच नाही, दारात जाऊन दूध विकण्यापेक्षा यांच्याकडे मला यायला बसले, इतका भाव पण वाढत. आणि असे अधिकारी ठुले पाहिजेत. मी कालही सांगितलं बदली करू नका द्यायची. फडणवीस साहेबांना सुद्धा सांगितलंय, दोनही उपमुख्यमंत्र्यांचे बदली करू जरा राहू द्या थोड्या दिवस, आणि मजा येणारे शेतकऱ्याचे भाव वाढते आणि तुम्ही बदली करू नका. नाही मागा लागेल बरं का तुम्हाला सांगतो मी, जर का बदली बाऱ्या बदली केली. एक तर असे अधिकारी भेटत नाहीत. एखादा अर्धात नावावर रुपाला येतोय चांगला. आता एक पत्रकार बांधून प्रश्न विचारला, यांच्यासारखंच अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे का तुम्हाला वाटतं? आता नाही तर कुठून करते त्यांच्यासारखे सगळे तसे असल्यावर तो राज्य कसं धोरणात चालेल ना. शेतकरी काय एकट्या मराठवाड्यात सगळ्या राज्यात येत नाही. हिले एक पचका झाला राव. पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन सुरू असलं का पश्चिम महाराष्ट्रात सुरू आहे, तुम्ही जाता का? विदर्भात सुरू असलं का तुम्ही जाणार आहेत का? आपण एक संघच राहणं गरजेचं राज्यभरात. आंदोलन शेतकऱ्यासाठी कुठं तयार होऊ? शेतकरी बापच, त्याच्यासाठी आपण झुंजलंच पाहिजे. कुठंही आंदोलन कुणाचं असू दे मी जाणार. ते शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीनं उभा करू द्या, काँग्रेसने करू द्या, ते शिवसेनेनं करू द्या, त्या भाजपने करू द्या, कोणी करू द्या, आपण जा. हां माझ्याकडे त्या दिवशी मला वाटतं प्रवीण भाई का कोणतरी आलते. हां त्या दिवशी आले होते. पाठिंबा नसणार आहे असं होऊ शकत नाही म्हणून. मी उलट त्यांना म्हणलो होतं, मी बोलू का सरकारशी? ते थांबा म्हणले. मला नसता मी सांगणार होतो की जा तुम्ही ते बदलून घ्या. तिकडचा बदलला कोपरा, पलीकडचा सगळा. मला वाटतं धाराशिवपासून ते अमरावतीपर्यंतचा का यवतमाळपर्यंतचा बदलला. सांगतो म्हणलं मी. आपले थोडे सांगायची भाषा थोडी उलटी सुलटी आहे, पण काम होतं बा शेतकऱ्याचं. मग काय भाषाच तरी काय करायचं नाही. मग हे सगळ्याला म्हणावं लागेल. हे बघा मला नाही बोलता येत यार ते तसलं. तुमच्या दोघं टिकलो नाही मी मीडियाच्या बांधवा. तुम्हाला मी खोटं बोलत नाही, काहीच नाही. असं नसतं होत. मग तुम्हाला शक्तीपीठ मार्ग पाहिजेच नाही ना, त्या टोकापासून ह्या टोकापासून म्हणा चायला ते कसं करतात मी बघतो. अर्ध्यामध्ये होऊन दे. ज्याला पैसे नोटा मिळायला लागले ती म्हणतो होऊन दे, आणि ज्याला नोटा कमी मिळायला लागले ती म्हणतो जाऊ दे पलीकडून कोपरण ढकली तो. अरे हे असलं मग मला नाही आवडत. तुम्ही ह्या टोकात त्या टोकाला म्हणा नाही, आणि त्याला नुसता रस्ता करून दाखव म्हणा, मग दाखव. या तुम्ही सगळेजण या टोकापासून त्या टोकापर्यंत सांगा शक्तीपीठ महामार्ग नको, दगड बी टाकून देत नाही त्यांना. पण अर्धे शेतकरी आपलेच चाबरे, ते म्हणतात लय मोठं माल मिळाला जाऊन तिकडं मग पहिलं काय होतं, दगडाचं रान होतं म्हणे. हां आणि मग उसावले काळ्या रानावले काय म्हणतात, ते महादेव नेऊ नको, मला कमी पैसे आले. म्हणजे ही रियालिटी. तुम्ही एक धोरणाने एक बोला सगळे, मी शेतकऱ्याच्या बाजूने. ते काय होतं, सपोर्ट मिळतो सरकारला. अर्धे शेतकरी जर म्हणले ना भाऊ द्या, तर सरकारला सपोर्ट मिळतोय. मग अर्ध्याला ते भेट नाहीये. ही प्रॉब्लेम आहे. आपण सगळे एक जीवन शेतकरी म्हणून म्हणा मी होऊन देत नाही, शब्द आहे आपला. तुम्हाला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.